मी तर सॅलड लवरच आहे आणि माझ्या किचनमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड तर बनवतच असते। कितीही बोरिंग जेवण असलं ना तर त्याला टेस्टी बनवण्याचं काम हे सॅलड करतं आणि टेस्टी जेवण असेल तर मग काय प्रश्नच नाही, त्याची तर टेस्ट एनहान्सच करतं सॅलड त्याच्या सोबत राहून। म्हणून म्हटलं आज चला मस्तपैकी मिक्स व्हेज स्प्राउट सॅलड करूया। त्याच्यासाठी मी मस्त मोड आलेली मूग मटकी घेतली, त्याला छान शिजवून घेतलं मीठ टाकून आणि शिजवलेल्या मूग मटकीमध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली काकडी, थोडीशी हिरवी मिरची टाकून घेतली आणि त्याच्यावरती मस्त असा खूप सारा लिंबू पिळून घेतलेला आहे। लिंबू पिळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं फ्लेवरिंग केलेलं आहे। त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे मीठ, काळं मीठ, थोडंसं आमचूर पावडर, थोडंसं चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ। हे सगळं टाकून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे लाल मिरची पावडर आणि कोथिंबीरीशिवाय तर कुठलाच सॅलडचा प्रकार पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून कोथिंबीर। हे सगळं टाकून झाल्यावरती करून घ्या मस्तपैकी मिक्स 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 आणि आपलं मिक्स व्हेज स्प्राउट सॅलड रेडी झालेला आहे। बोलताना थोडं कठीण जातंय पण खाताना फार टेस्टी लागत होतं आणि माझ्यासारख्या सॅलड लवर्सना तर एक बाउल सॅलड खाल्यावरतीच पोट टुम्म भरून जातं। तुम्ही कसली वाट बघताय? तुम्ही सुद्धा मस्त मिक्स व्हेज स्प्राउट सॅलड तुमच्या किचन मध्ये बनवा। तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि कोणत्या बोरिंग जेवणासोबत तुम्हाला सॅलड हवंच असतं ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। मस्त पैकी सॅलड बनवा आणि एन्जॉय करा। बाय।